कोल्हापूरच्या अंबप या छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला आणि आज तो प्रवास कायमचा थांबला। शिक्षण, समाजकारण, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील अर्थात ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं। त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरसह संपूर्ण देशभरामध्ये शोककळा पसरली आहे। मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे। बुधवारी 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कसबा बावडा येथील यशवंत निवास इथं त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात येणार असून डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही आहे। 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। शिक्षण हीच समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे या विचारातून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणली। 1957 ते 1962 या कालावधीत त्यांनी कोल्हापूर शहराचे महापौर म्हणून काम पाहिले। त्यानंतर 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। मात्र वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेत शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं। 1983 मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी RAIT या पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी ज्ञानाचा वटवृक्ष रुजवला। आज त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या संस्था देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देत आहेत। वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी, व्यवस्थापन आणि क्रीडा शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेलं कार्य भव्य आणि प्रेरणादायी ठरले आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी बिहार आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली। पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे। त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांना सर्वपक्षीय नेत्यांचा आदर मिळाला। शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठीही त्यांनी मोठं योगदान दिलंय। नवी मुंबईतील अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले। त्यांच्या पश्चात डॉक्टर संजय डी. पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विजय पाटील, डॉक्टर अजिंक्य पाटील, डॉक्टर नंदिता पालशेतकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील असा परिवार आहे। आज हे सर्वच जण शिक्षण, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा वारसा पुढे नेत आहेत। डॉक्टर डी.वाय. पाटील हे केवळ शिक्षण सम्राट नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले समाजसुधारक होते। त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या मातीतला एक तेजस्वी तारा निखळला असला तरीही त्यांनी उभारलेल्या संस्था, त्यांचे विचार आणि त्यांची कार्यपद्धती पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील। लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करणारा हा ज्ञानयोगी आज काळाच्या पडद्याआड गेला। लाईव्ह मराठीच्या वतीने आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पतो।